हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। अध्याय क्रमांक 6 आणि त्यातील श्लोक क्रमांक 17 यावर माऊलींची जी 352वी ओवी आहे. ऐसे युक्तीचे निहाते जय इंद्रिया ओपी जय भाते तै संतोषाची वाढते मनची करी. आणि या ओवीवर चिंतन मागच्या सत्रात आपण केलं. पण संतोष या नावाची जी साधना आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लेव्हल ऑफ एक्सेप्टन्स असं म्हटलेलं होतं, आणि यापूर्वीच्या काही सत्रामध्ये एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा, या दोन्ही गोष्टीचा आपण विचार केलेला होता आणि त्यानुसार एक गृहपाठही दिलेला होता. आता ही संतोषाची साधना कशी अभिप्रेत आहे, कशी करावी? तर प्रारब्धाप्रमाणे प्राप्त झालेल्या सुखाचा, अनुकूलतेचा समाधानाने, संतोषाने, साक्षीभावासह समग्रतेने उपभोग घ्यावा. या उलट काही व्यक्ती प्राप्त झालेल्या सुखातील त्रुटी शोधतात व त्या कशा दूर होतील यासाठी धडपडत राहतात. त्यांना प्राप्त सुखही समग्रतेने उपभोगता येत नाही. ते भविष्यात सुखी होऊ या आशेतच राहतात, अर्थात वर्तमान काळात ते दुःख भोगत असतात. तुकाराम महाराजांनी संतोष ही साधना विस्ताराने पुढील प्रमाणे सांगितलेली आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. गाथा त्यातील अभंग क्रमांक 1178. अभंगाचा साधनेच्या अंगाने अर्थ असा आपल्याला करता येईल. संसारात हानी झाली, आघात झाला तर त्याबद्दल उद्वेग कसा, हे असेच का झाले, तसे का झाले नाही इत्यादी कवटाळून राहण्याने किंवा भविष्याबद्दल चिंता करीत राहण्याने दुःख अनुभवात येत राहते. लाभ आणि हानी हे केलेल्या कर्माचे, संचिताचे, प्रारब्धाचे फळ आहे असे लक्षात घेऊन ते फळ स्वीकारावे. त्यामुळे बुद्धी स्थिर होते व झालेल्या किंवा होऊ घातलेल्या हानी, आघात, प्रतिकूलते संबंधाने उचित उपाय निवडला जातो. तसेच सुख, लाभ, अनुकूलता प्राप्त झाली असल्यास ती साक्षीभावाने व समग्रतेने उपभोगली जावी. दोन्ही परिस्थितीत देवावर भार घालावा व स्वतः भारमुक्त व्हावे, अर्थात सर्व कर्म व कर्मफल भगवंतास अर्पण करावे. अशा रीतीने अनंताने जसे ठेवले आहे तसे राहावे आणि चित्तामध्ये समाधान बाळगावे. साधनेतील प्रगतीचा आढावा याच अध्यायात श्लोक क्रमांक 7 मध्ये सांगितलेल्या पद्धतीने, अर्थात एक्सेप्टन्स लेव्हलच्या मूल्यमापनाद्वारे घ्यावा. ध्यानाच्या वेळेस ठेविले अनंते तैसेची राहावे ही भूमिका चिंतेमुळे सुरू असलेला वृत्तीप्रवाह क्षीण करत जाते, संतोषाची प्राप्ती वृद्धी करून देते व ध्यान सहजतेने लागते. आत्म्याचे स्वरूप नेमकं काय, आपण त्याचाही विचार केलेला होता. सत, चित यासोबत आनंद हे जसे आत्म्याचे स्वरूप आहे, तसेच संतोष म्हणजे समाधान, तृप्ती हेही आत्म्याचे स्वरूप आहे आणि त्यामुळेच आनंद आपल्याला अनुभवता येतो. किंबहुना आत्म्याच्या निरुपचार आनंदाचीच ही दुसरी नावे आहेत. जीवनमुक्तावस्थेत धर्म,
अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ सिद्धीच गेल्यामुळे कृतकृत्यता जाणवत असते. ही कृतकृत्यता देखील त्या संतोषाचेच नाव आहे, संतोषाला कारणीभूत आहे. पुढचा श्लोक 18 त्यामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. यदा विनियतं चित्तम आत्मन्नेवावसिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा विशेष साधनेद्वारे निग्रहित केलेले चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित व स्थिर होते, तेव्हा सर्व विषयांची म्हणजे कामनांची अर्थात भोगांची इच्छा नाहीशी झालेल्या, ज्याला निस्पृह हा शब्द ठेवलेला आहे, साधकाला योगयुक्त म्हणजे योग संपन्न झाला, त्याचाच योगाभ्यास सिद्धीत गेला असे म्हणतात. कर्मयोगात फलाकांक्षा सोडल्याने मन स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहावयास लागते. योगमार्गात ध्यानाभ्यासामुळे मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाल्यामुळे आत्यंतिक निरुपचार आनंदाची प्राप्ती होते व कामनांचे प्रयोजन संपते. ते इतके संपते की ते निस्पृह होते. स्पृहा म्हणजे जीवन निर्वाहा संबंधाने म्हणजे अन्न वस्त्र निवारा इत्यादी संबंधाने असलेल्या इच्छा. साधक निस्पृह होतो म्हणजे अशा इच्छासुद्धा संपतात. यावर आता माऊलीच्या 4 ओव्या आहेत आणि त्यापैकी पहिली. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजची योगू घडे नाभ्यासिता. मग बाह्य इंद्रियांना नियमितपणाची सवय होते आणि मग अंतःकरणात आतमध्ये आतील सुख वाढते. त्या साधकाला अभ्यास न करताही योग सहजच घडतो, अर्थात योगाचा अभ्यास सहजच होतो. पुढच्या ओवीत माऊली म्हणतात, जैसे भाग्याची या भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आ पैसे घरी घे. ज्याप्रमाणे भाग्याचा उत्कर्ष झाला असता उद्योगाचे निमित्त होऊन सर्व प्रकारचे ऐश्वर्ये आपोआप घरी चालत येतात. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात, तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. त्याप्रमाणे यथायोग्य आहार विहारादी करणारा साधक जेव्हा कौतुकाने म्हणजे माहिती, महती व सुलभता कळल्यामुळे निर्माण झालेल्या आत्मविश्वासाने व उत्सुकतेने योगाचा अभ्यास अनुष्ठानवत सुरू करतो, तेव्हा त्याचा अनुभव आत्मप्राप्तीच्या रूपाने फलद्रूप होतो. मनोनी युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची ये राणीवा अलंकारी जे. अशा युक्तीने सदैव वागणारा साधक उत्तरोत्तर प्रगतीद्वारे मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो. पुढचा श्लोक अनुभूती सांगणारा आहे आणि त्यामध्ये काय म्हणतात भगवंत, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोमपां स्मृतः योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. श्लोक क्रमांक 19. अर्थ, ज्याप्रमाणे वारा म्हणजे वाहत नसलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत जशी हलत नाही, स्थिर असते, ती उपमा योगाद्वारे म्हणजे ध्यानाद्वारे आत्म्याशी जोडल्या गेलेल्या व त्यात म्हणजे स्वरूप समाधीत असंप्रज्ञात समाधीत स्थित झालेल्या योग्याच्या चित्ताला सांगितली गेली आहे.
ज्योतीच्या दृष्टांताचे वैशिष्ट्य आपण समजून घेऊ. दिव्याची ज्योत स्वभावता मनासारखी चंचल आहे, थोड्याशा झुळकेने हलणारी, विझणारी आहे. म्हणून स्थिरतेसाठी जड असलेल्या पर्वताची उपमा न देता ज्योतीची उपमा भगवंतांनी दिली आहे. त्याचप्रमाणे सुषुप्तीत चित्तवृत्ती जडतेस प्राप्त होते, वृत्तीप्रवाह नसतो, पण वृत्तीप्रवाह नसल्याचे भानही नसते. तसेच समाधीत नसते, पूर्ण जागृती असते, पण वृत्तीप्रवाह नसतो. ज्योतीच्या दृष्टांताचे हे वैशिष्ट्य आहे. श्लोकातील युञ्जत योगम आत्मनः हा जो पदच्छेद आहे, त्या पदच्छेदावर माऊलीची ही पहिली ओवी साधना सांगणारी आहे. युक्तियोगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेत होय बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे, मानस जयाचे. अर्थ: आहार, विहार, कर्माचरण इत्यादीमधील यथायोग्यता ज्या साधकाचे अभिन्न अंग होऊन साधक प्रयाग क्षेत्रासारखा पवित्र झाला आहे. साधकाच्या जागेपणी त्याच्या प्रपंचात, व्यवहारात ज्या घडामोडी सुरू असतात, जे मनामध्ये सुरू असते, म्हणजे जागेपणीचा अहंकार, इंद्रिये, बुद्धी, मन यांच्या सर्व व्यापाराचा, अर्थात इच्छा, द्वेष, सुख, दुःख इत्यादीचा ध्यानाभ्यासाचे वेळी त्याग करतो. अर्थात तो जो साधक स्वतःच्या शब्दविचाररहित झालेल्या मनास स्वतःच्या चैतन्यरूप अस्तित्वाशी, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाशी स्थिर करतो, त्याला तू योगयुक्त म्हण. साधकाचा जागेपणीचा अहंकार, इंद्रिये, बुद्धी व मन यांचा सर्व व्यापार व त्यातील विकार, म्हणजे इच्छा, देश, सुख, दुःख इत्यादी, हे साधकाचे क्षेत्र, ज्यामध्ये अध्याय 13 आणि श्लोक 5 आणि 6 मध्ये आलेला भाग आहे. ध्यानाभ्यासाच्या वेळी साधकाचे मन क्षेत्र संन्यास साधलेल्या अवस्थेत स्थिर झालेले असते, म्हणजे मनाने क्षेत्र संन्यास साधावयाचा असतो. आता हा क्षेत्र संन्यास म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. भगवंतानी आत्म्याशी जोडले गेलेले, म्हणजे एकरूप झालेले चित्त कशासारखे स्थिर असावे ते सांगितले. माऊलीने ते तसे कशाने, अर्थात क्षेत्र संन्यासाने स्थिर होते, हेही या ओवीत सांगितले. आहार विहारादीमधील यथायोग्य रूपता असलेले प्रयाग क्षेत्र न सोडणे, असाही अर्थ क्षेत्र संन्यास या पदाचा घेता येतो. तथापि श्लोकातील प्रमुख विषय युञ्जत योगम आत्मनः स्वरूप समाधी अर्थात ध्यान आहे व ही ओवी त्यावरील आहे. या भूमिकेतून क्षेत्र संन्यास पदाचा अर्थ वरील प्रमाणे घेणे जास्त समर्पक आहे. म्हणजेच मनाने क्षेत्र संन्यास साधावयाचा आहे. ध्यानाचा सिद्धांत मनाची नकारार्थी आज्ञा पाळण्यासंबंधातील असमर्थता आपण आता समजून घेऊया. ध्यानाभ्यासाच्या वेळेच्या या क्षेत्र संन्यासास ऋषी प्रभाकर प्रणीत सिद्ध समाधी योगाच्या, ज्याला SSY असं म्हणतात, च्या शिबिरात ध्यान शिकविताना एक सोपा सुंदर वाक्प्रचार वापरतात. तो म्हणजे बी डेड टू द वर्ल्ड, म्हणजे ध्यानाच्या वेळी जगतासाठी मृत व्हा. अर्थात क्षेत्र संन्यासाद्वारे मनास स्थिर होऊ द्या. मन नकारयुक्त आज्ञा, निगेटिव्ह कमांड पाळीत नाही. जसे मनात माकड नको ही आज्ञा स्वतःच्या मनाला दिली की मनात माकड आलेच, हा सर्वांचा अनुभव आहे. मनात माकड नको
पैकी मन नको ही आज्ञा न पाळता उर्वरित असलेला भाग अर्थात मनात माकड हे पाळते. मन नको ही आज्ञा निगेटिव्ह कमांड पाळू शकत नाही. त्यामुळे मनास सकारात्मक आज्ञा म्हणजे पॉझिटिव्ह कमांड द्यावी लागते. जसे मनात काम क्रोधादी आसुरी संपत्ती नको, मनात इच्छा द्वेषादी विकार नको अशी नकारात्मक आज्ञा स्वतःस न देता मनात पांडुरंग आण अशी सकारात्मक आज्ञा स्वतःच्या मनात द्यावी लागते. म्हणून माऊली म्हणतात, ज्याचे मनास क्षेत्रसन्यासे स्थिरावे, ज्याचे मानस क्षेत्रसन्यासे स्थिरावे, मनाने क्षेत्रसन्यास कर असे म्हणत नाहीत. संन्यास म्हणजे सोडून दे, म्हणजे नको, हे नको ते नको, अर्थात काहीतरी नको. या प्रकारची नकारयुक्त आज्ञास मनास न देता जगत व्यवहाराशी मृत हो ही होकारयुक्त सकारात्मक आज्ञा मनास ध्यानाभ्यासात बसल्यानंतर द्यावी. मनास आज्ञा देणे म्हणजे ध्यानाभ्यासाच्या काळात मी जगत व्यवहार संबंधाने मृत आहे असा भाव मनात आणून हा भाव सोडून द्यायचा, अर्थात साक्षीभावात बसून राहावयाचे. त्यानंतर आपोआप सुमारे 7 मिनिटात मनातील विचार क्षीण होत होत संपून जातात. म्हणजेच मनातील क्षेत्र संपून जाते आणि मन क्षेत्र संन्यासात स्थिरावते. फारसा वारा वाहत नसतानाही आकाशात विरळ असलेले पांढरे ढग जसे हळूहळू निघून जातात व आकाश निरभ्र होते. निरभ्र होण्यापूर्वी ढग अवधानाचे केंद्र असतात व ढग निघून गेल्यावर आकाश लक्ष वेधते. तसे चिदाकाशातील विचार रूपाने असलेले क्षेत्र निघून गेल्यावर चिदाकाश अनुभवास येते, अर्थात समाधी घटित होते. इतर संप्रदायात या निर्विचार अवस्थेला बोलभाषेतील ध्यान लागणे हा शब्द वापरतात. ध्यान लागण्यास सुमारे 7 मिनिटे लागतात. स्वतःच्या ठिकाणी जगताचा लय कर हीच साधना. भाष्यकार आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या विवेक चूडामणी या प्रसिद्ध ग्रंथात श्लोक क्रमांक 267 मध्ये पुढील प्रमाणे सांगितली आहे. विलापय ब्रह्मणी विश्वजातम. सैन्य युद्ध करीत असते, राजा त्यांना पाहत असतो, पण तो युद्धात प्रत्यक्ष सहभागी होत नसतो. आता त्या श्लोकाचा अर्थ पाहू. श्लोकाचा अर्थ काय की सैन्यात जसा अकर्ता साक्षी अधिष्ठान रूपाने असलेला राजा असतो, तसे देहादिकांच्या समूहात ज्ञान मात्र म्हणजे ज्ञानस्वरूप व स्वसंवेद्य आणि अतिशय शुद्ध स्वरूप असलेल्या आत्म्याला जाणून तू त्याचाच आश्रय कर आणि स्वतःच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या अर्थात ब्रह्माच्या ठिकाणी सकल जगाचा लय कर. विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 267 असा हा अर्थ आहे. भाष्यकारांना वाट विचारित ज्ञानेश्वरी लिहिली. ही निष्ठा माऊलींनी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 722 मध्ये सांगितली आहेच. माऊलींच्या या भूमिकेस आणि प्रस्तुत श्लोकातील पदास अनुसरून प्रस्तुत ओवीतील क्षेत्रसन्यास या पदाचा वरील प्रमाणे अर्थ घेणे उचित आहे. ध्यान ज्ञान भक्तीच्या समन्वयाने याच जन्मात मोक्ष प्राप्त होऊ शकतो आणि त्याचं चिंतन आपल्याला अशा प्रकारे करता येईल. ध्यान लागण्याचा अनुभव सिद्ध समाधी योग, आर्ट ऑफ लिव्हिंग, महर्षी महेश योगी TM या छोट्या शब्दांनी ज्यांची ओळख आहे, विपश्यना शिवयोगाच्या काही लक्ष साधकांना आहे. हा अनुभव ध्यानाभ्यास शिकविणाऱ्या सध्याच्या इतर संप्रदायांच्या साधकांनाही येतो.
सारांश: ध्यानाभ्यास खूप अवघड असतो अशी पळवाट शोधू नये. त्याऐवजी ध्यानाभ्यास शिकविणाऱ्या शिबिरात जाऊन तो शिकावा व डोळे बंद असताना आत्मानुभूती किंवा तत्पूर्वीची अमर्याद शांती यांची अनुभूती घ्यावी. या अनुभूतीस वारकरी संप्रदायातील ज्ञानाची जोड द्यावी. असा समन्वय साधल्याने जागृतावस्थेत ज्ञानाची अपरोक्षानुभूती येण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. कारण अपरोक्षानुभूतीसाठी अत्यावश्यक असलेली मनाची चांचल्यरहितता व बुद्धीची सूक्ष्मता, स्थिरता प्राप्त झालेली असते. कोणत्याही ध्यान शिबिरात न जाता देखील या अध्यायात माऊलींनी ओवी क्रमांक 186 ते 191 मध्ये सांगितल्याप्रमाणे व त्यावरील विवेचनाप्रमाणे ध्यानाभ्यास करीत राहून अपरोक्षानुभूतीसाठीचा अधिकार मिळवावा व वारकरी संप्रदायातील ज्ञानाचे वाचन श्रवण करीत आणि ज्ञानाची अपरोक्षानुभूती अर्थात आत्मानुभूती अर्थात तुर्यावस्था संपादन करावी. प्रशांती व आनंददायी आत्मानुभूतीनंतर अर्थात जीवनमुक्तावस्थेत ज्ञानोत्तर भक्ती जोपासत जगद्रूपाने साकार झालेल्या भगवंताची सेवा व्यावहारिक कर्तव्यकर्माद्वारे मृत्यूपर्यंत करीत राहावे. मग मृत्यूपश्चात विदेहमुक्ती ठरलेली आहेच. आता माऊली पुढच्या ओवीमध्ये सिद्धांत सांगतात. माऊली म्हणतात, तया ते योगयुक्त तू म्हण, तेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची या. 358. मन क्षेत्रसन्यास साधून स्थिर होते, त्याला तू योगयुक्त म्हण. त्या योगयुक्त साधकाच्या मनाच्या स्थिरतेच्या स्थितीला निर्वास्थळीच्या दिव्याची उपमा लागू पडते. पुढच्या ओवीत माऊली असं म्हणतात, ध्यान करणे सोपे आहे. आता 359 ओवी वाचणार आहे. 363 पर्यंत हाच विषय माऊली आपल्याला समजावून सांगत आहेत. आता तुझे मनोगत जानोनी, काही एक आम्ही म्हणवनी, ते निके चित्त देवुनी परिसा वेगा. आता तुझ्या मनातील भाव ओळखून तुला मी जे काही सांगतो आहे तू चांगले लक्ष देऊन ऐक. सर्वांनी ध्यानाभ्यास करावा. त्यासाठी माऊली पुढील 4 ओव्यातून कळकळीने सांगतात. तू प्राप्तीची चाड वाहसी, तरी अभ्यासी दक्षू नवसी, ते सांग पाकाय बिहसी दुवाडपणा. तू आत्मानुभूतीच्या प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु योगाभ्यास करण्यासाठी दक्ष तत्पर नाहीस. तो अभ्यास कठीण आहे अशी भीती तुला वाटते का? तरी पार्था हे झने, सायास घेशी हो मने, वाया बागुलये दुर्जने इंद्रिये करीती. अर्जुना, पण तसा ग्रह होऊ देऊ नकोस. मनापासून प्रयत्नशील हो. ही दुष्ट इंद्रिये याचा उगाच बाऊ करतात बरं. प्रयत्नाने सर्व शक्य आहे हे समजून सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाडतो वारी. गाथामध्ये अभंग क्रमांक 900. जिज्ञासूंनी गाथेमधून अभंग जरूर पाहावा. अभंगाचा अर्थ, झाडाचे ओले मूळ खडक भेदून स्वतःसाठी पाणी मिळविते. मूल गर्भात उत्तरोत्तर जास्त जागा मिळविते. अभ्यास केल्यानंतर होत नाही असे अवघड काहीच नाही. जोपर्यंत प्रयत्न केला नाही तोपर्यंत मात्र अवघड वाटत असते. माऊली पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, पाहे पा आयुष्याते अडळ करी, ते सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी, काय जिव्हान म्हणे. 362. माऊली म्हणतात, आयुष्याला स्थिर करणारे
व संपत आलेले आयुष्य वाढविणारे जे औषध असते त्याला जीभ वैरी समजत नाही काय? प्रश्न केलाय माऊलींनी आपल्याला. ऐसे हितासी जे जे निखे ते सदाची या इंद्रिया दुःखे एरवी सोपे योगा सारिखे काही आहे. त्याचप्रमाणे आपल्या हिता जे जे चांगले ते या इंद्रियांना सदोदित दुःखकारक वाटते. एरवी योगासारखे सोपे साधन नाही आहे काय? पुढच्या श्लोकामध्ये आता आपल्याला सिद्धांत व त्याची प्रतीती कशी येते याबद्दल भगवंत सांगतात. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मानात्मं पश्यन्नात्मनि तुष्यति. ज्या अवस्थेत योगाच्या अभ्यासाने म्हणजे प्राणायाम ध्यानाभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त म्हणजे संसार संबंधाने विचारद्वारा वृत्तीप्रवाहाद्वारा चित्ताचे जे भरकटणे असते त्याचा निरोध झालेले चित्त विषयाकडे असलेल्या प्रवृत्तीपासून उपरत होऊन जाते. अर्थात चित्त शुद्ध स्थिर व शांत होते. त्या अवस्थेत तो आपणच आपल्याला पाहतो. शब्दरहित स्वतःच्या शुद्ध अस्तित्वास अनुभवतो आणि आपण आपल्यातच संतुष्ट होतो. स्वसंवेद्य आत्म्याच्या ठिकाणी संतुष्टता अनुभवतो. आता आपल्याला ध्यानाचा सिद्धांत पाहायचा आहे. ध्यानाभ्यास कसा करावा याचं चिंतन यापूर्वी आपण केलेलं आहे. व त्यामध्ये आणखी त्याची उजळणी करणं आवश्यक आहे, कारण आपली निष्ठाही असायला हवी आणि आपण सातत्यानं ध्यान करायला हवं. आता या श्लोकात सिद्धांत रूपाने भगवंताने सांगितले आहे की ध्यानाभ्यास कसा करावा. ध्याता म्हणजे ध्येय करणारा, ध्येय म्हणजे ज्याचे ध्यान करायचे आहे ती वस्तू, रूप किंवा भावना. ध्यान म्हणजे ध्यात्याची ध्येयाकार वृत्ती. ही सर्वांना माहीत असलेली त्रिपुटी. बाह्य वस्तुरूपास वृत्तीद्वारे ध्येय करण्याऐवजी वृत्ती माघारी फिरवून अंतर्मुख होऊन ध्याता स्वतःलाच ध्येय करतो. ध्यानारूढ होऊन स्वतःच्या नामरूपरहित शुद्ध अस्तित्वास ध्येय म्हणून धारण करतो. श्लोकात हेच सारांशाने सांगितले आहे. आपणच आपल्याला पाहतो आणि संतुष्टतेची प्रतीती घेतो. ध्याता आणि ध्येय दोन्ही एकच असल्यामुळे त्रिपुटी संपते. आणि याकरता आपण थोडंसं चिंतन जे आहे यापूर्वी केलेलं अध्याय 5 आणि ओवी क्रमांक 131 ते 34 ते थोडक्यात आपण आता पाहणार आहोत. अध्याय 5 ओवी 131 माऊली म्हणतात की ज्यामध्ये महत्त्वाचा सिद्धांत सांगणारं विज्ञान म्हणजे ज्ञानाभूतीची प्रक्रिया. परी ते वेगळेपणे भोगिजे जैसे पक्षीये फळ चुंबिजे तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगते पणही. 131. डोळे बंद ठेवूनच्या ध्यानाभ्यासासाठी व डोळे उघडे ठेवून जागृतावस्थेत आत्म्याचा आनंद घेण्यासाठी अत्यावश्यक असलेले विज्ञान म्हणजे ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीची प्रक्रिया ओवी 131-135 मध्ये माऊलींनी सांगितलेली आहे. इंद्रियाने किंवा मनाने करणे थांबवावे लागते. अन्यथा मनात जे उपस्थित असते, उदाहरणार्थ विचार, शब्द, रूप, भावना यांचाच वृत्तीरूपाने अनुभव येतो व आत्म्याचा अनुभव येऊ शकत नाही. आत्म्याचा आनंद भोगणे हे त्रिपुटी विरहित असते.
त्यात भोगणे या लौकिक क्रियेचा अभाव असतो. आत्माच आत्म्याचा आनंद अनुभवत असतो. हे आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लोटी. मग सुखे सीघे आटी, गाढेपणे. 132. त्या भोगामध्ये एक अशी अवस्था म्हणजे स्थिती उदयाला येते की ती अवस्था अर्थात ती स्थिती अहंकाराचा पदर दूर करते. मी व माझेपणा, देहंकार, कर्तृत्वहंकार निशेष दूर होतो आणि मग तो साधक स्वसंवेद्य आत्म्याच्या अलौकिक आत्यंतिक अमर्याद आनंदाचा स्वतःच्या ठिकाणी म्हणजे आंटी गाढेपणे टळटळीतपणे अनुभव घेतो. पुढची ओवी अशी आहे. तिये अलिंगन मेळी, होय आपे आप कवडी. तेथ जळ जैसे जळी, वेगळणे दिसे. हे अलिंगन देणे म्हणजे स्वतःला कवटाणे. जसे पाण्यात पाणी मिळाल्यानंतर वेगळे असे दुसरे काही दिसत नाही. स्वतःशी एकरूप व्हावयाचे आहे. अविद्येचे, अहंकाराचे, मी व माझेपणाचे, मनातील शब्द प्रवाहाचे, कर्तृत्व अहंकाराचे, देहांकाराचे वेगवेगळे पदर म्हणजे अडसर टाकून देऊन स्वतःच्या आत्मस्वरूपाला मिठी द्यावयाची व स्वस्वरूपाचा म्हणजे स्वसंवेद्य आत्म्याचा स्फुरणाद्वारे अनुभव घ्यायचा आणि आत्यंतिक अमर्याद अलौकिक आनंद अनुभवायचा आहे. यानंतर 134वी ओवी अशी आहे, ज्यामध्ये भोगता ही आत्मा व भोग्य ही आत्माच झाल्याने त्रिपुटी संपते ही सांगणारी ही ओवी. का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे. तैसे सुखची उरे स्वरूपे, सुरती तिये. आकाश अस्तित्व रूपाने अनुभवास येत राहते. वायूचे वाहने संपल्याप्रमाणे इंद्रिये व मनाचे करणे संपते. आत्माच त्याच्या अस्तित्वाने आनंदाने विलसत राहतो. स्वस्वरूपाचा म्हणजे आत्म्याचा आनंद स्फुरणाद्वारे साधकाला अनुभवास येत राहतो. साधक स्वतःचा आनंद अनुभवत अर्थात भोगत असल्यामुळे त्रिपुटीतील भोगता व भोग्य आत्माच असतो. भोगता व भोग्य हे द्वैत संपलेले असते. भोगता ही आत्मा व भोग्य ही आत्मा असे ऐक्य तेथे असते. आणि यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या अध्याय क्रमांक 6 मध्ये यायचं आहे. आणि त्यामध्ये माऊली असं म्हणतात, स्वसंवेद्य आत्मा संतुष्टतेद्वारे अनुभवास येत राहतो. ध्यानात बसताना 20 मिनिटाच्या ध्यानाच्या अवधीत व्यावहारिक फायदा तोटा या संबंधाने काही फरक पडणार नाही असे स्वतःला आश्वस्त करावे. ध्यानात बसल्यानंतर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान ही भूमिका स्वीकारावी. सोप्या शब्दात एव्हरीथिंग इज ओके ही भूमिका ध्यानात बसल्यानंतर ध्यान संपेपर्यंत जोपासावी. या भूमिकेमुळे व्यावहारिक चिंतेमुळे सुरू असलेला विचार प्रवाह क्षीण होतो, जो संतोषाची प्राप्ती करून देतो, वृद्धी करून देतो. संतोष ही साधना ओवी क्रमांक 352 मध्ये विस्तारणे यापूर्वी आपण पाहिलीच आहे. माऊलींनी ध्यानाभ्यास खूप सोपा केला आहे. ध्यानाभ्यासाची प्रक्रिया ओवी क्रमांक 186 ते 91 मध्ये आपण वर्णन केलेली होती. त्याप्रमाणे ध्यानाभ्यास करावा. पातंजल योग दर्शनात समाधीचे वेगवेगळे टप्पे जसे सविचार समाधी, सवितर्क समाधी, सानंद समाधी, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, सबीज समाधी, निर्बीज समाधी दिलेले आहेत हे टप्पे. असा टप्प्याटप्प्याने अभ्यास करण्याची मुळीच आवश्यकता नाही असं माऊली स्पष्ट करतात. ज्ञानेश्वरी किंवा गीतेला पातंजल योगाप्रमाणे टप्प्याटप्प्याने समाधी अभ्यास करणे अपेक्षितही नाही. त्यामुळे ध्यानाभ्यास खूप अवघड आहे असा स्वतःचा ग्रह करून घेऊन ध्यानाभ्यास टाळणे
आणि फक्त आध्यात्मिक शब्दज्ञान संपादन करण्यात स्वतःला गुरफटून घेऊन प्रतीतीपासून वंचित राहणे उचित नाही. ध्यानाभ्यासाद्वारे चित्त शुद्ध करून म्हणजेच मन विचाररहित, बुद्धी स्थिर व सूक्ष्म झालेल्या अवस्थेत आत्म्यासंबंधाने श्रवण वाचनाद्वारे मिळवलेल्या शब्दज्ञानाचे अपरोक्षानुभूतीत रूपांतर करावे. ध्यानाची व प्रतीतीची सुलभता माऊली पुढील ओवीत सांगतात. माऊली म्हणतात, मनोनी आसनाची या गाढिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधूयया. योग साधना कशी सोपी आहे हे या व आधीच्या ओवी 363 या संदर्भाने माऊली सांगतात. म्हणून आसन स्थिर करण्यापासून ते समाधीपर्यंतचा 3 बंधाचा प्राणायाम ध्यानाभ्यास आम्ही चांगल्या प्रकारे सांगितला. त्या साधनेचे इंद्रियाचा निग्रह व मनाचा निरोध होईल याची अर्जुना तुझ्या मनात खात्री करून ठेवशील ना. अर्थात मनावर हे बिंबू दे. 365वी ओवी अशी आहे, एरवी तरी येणे योगे, जय इंद्रिया विंदान लागे, ते चित्त भेटो रिगे आपण पेया. थोडक्यात असे की ध्यानाभ्यासाने जेव्हा मनासह इंद्रियाचा निग्रहाचा वेध लागतो, अर्थात आसन स्थिर व मन शांत व्हायच लागते, त्याचवेळी अंतर्मुख झालेले चित्त आपल्या आत्मस्वरूपाच्या भेटीला निघते. आणि आता अत्यंत महत्त्वाची अशी ओवी आहे, ज्यामध्ये माऊलींनी पश्यन् आत्मनी आणि बुद्धिग्राह्यम हा श्लोक क्रमांक 21 मधला शब्द यावर आधारित अनुभव सांगणारी माऊलींची अत्यंत महत्त्वाची ओवी. परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपणी याते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. 366 विषयाकडे धावणारी चित्त अशा प्रकारे मागे फिरून सर्व विचार सोडून देते व स्थिर होते. तेव्हा साधक स्वतःला पाहतो व पाहता क्षणी ओळखतो की हेच तर माझे शुद्ध स्वरूप आहे व ते आत्मतत्व मीच आहे. त्यावेळी साधकाचे मन स्वतःचे शब्दरहित शुद्ध अस्तित्व म्हणजे चिदाकाश अनुभवत असते. त्यावेळी बुद्धी आत्मरूप होते. श्लोक क्रमांक 21 मधील बुद्धिग्राह्यम म्हणजे कसे व नेमके काय, हे माऊलींनी बुद्धी या शब्दाचा वापर या व श्लोक 21 वर असलेल्या पुढील 2 ओव्यामध्ये न करता या ओवीमध्ये स्वतःच स्वतःला पाहते व पाहता क्षणीच ओळखते या शब्दाद्वारे अत्यंत यथार्थतेने समर्पकतेने सांगितले आहे व साधकास अनुभवाच्या वाटेवर ठेवले आहे. त्यामुळे प्रस्तुत ओवी, पुढील श्लोक, त्यातील बुद्धिग्राह्यम हे पद, श्लोकावरील 2 ओव्या वगैरे वगैरे हे जे काही आहे ते विशेष या ठिकाणी श्रोत्यांनी नोंद घेतली पाहिजे. आणि त्यास अनुसरून आता माऊलींना जे अपेक्षित आहे ते ध्यान आपल्याला करावयाचं आहे. आणि यासाठी या सत्राला इथे आपण पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता 20 मिनिटाचं ध्यान आणि त्यासाठी आपला खास शब्द सिद्ध मंत्र माझी माऊली.